श्री स्वामी समर्थ. देवाचा नैवेद्य हाताने का बनवावा? कारण त्याच्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि पावित्र्य याचे अनोखे तत्व दडलेले आहे. शुद्ध भाव आणि भक्ती असते. जेव्हा आपण आपल्या हाताने प्रसाद बनवतो, नैवेद्य बनवतो, तेव्हा आपल्या भक्तांचे मन जे असतात ते निर्मळ आणि प्रेम भावाने भरलेले असतात. भगवंताला अर्पण केलेले अन्न केवळ पदार्थ नसतो, तर तो भक्तीचा एक अर्पण असतो. शुद्धता आणि सात्विकता असते. जेव्हा आपण बनवलेला भोग शुद्ध आणि सात्विक असतोच आणि ते निर्मळ हृदयाने तयार केलेलं एक पावित्र्य असतं. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा असते, कर्म आणि सेवाभाव असतो. भगवंताला आपण आपल्या हाताने भोग बनवून दिलेले तर ही एक प्रकारची सेवा आहे आणि यात ईश्वरी कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळतो. भक्त भगवंतांचा संवाद सुद्धा होतो. भगवंतासाठी स्वतःच्या हाताने जेव्हा आपण नैवेद्य बनवतो, तर नैवेद्य बनवता बनवता यात आपण आपल्या स्वामींचे नाव घेतो किंवा आपण आपल्या मनाच्या गोष्टी नैवेद्य बनवता बनवता स्वामींशी करतो. तर हा स्वामी आणि भक्ताच्या मध्ये एक खूप सुंदर संवाद सुद्धा असतो आणि हाच एक मार्ग आहे जे स्वामीपर्यंत आपण पोहोचतो. तेव्हा तो नैवेद्य भक्ताच्या प्रेमाने परिपूर्ण होतो. प्रसादाचे खूप जास्त महत्व आहे. आपल्या हाताने बनलेला प्रसाद जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो, तो प्रसाद म्हणून आपल्याला मिळतो. हा प्रसाद भक्तांच्या आयुष्यात शुभत्व, पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जाचा निर्माण करतो. कुटुंबातील संस्कार सुद्धा याच्यामध्ये आपण मुलांना देऊ शकतो. भगवंतासाठी भोग बनवण्याची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. घरातील लहान मुलांना श्रद्धा आणि भक्तीची गोडी करता सुद्धा जर आपण नैवेद्य घरामध्ये बनवतो, तर हे एक संस्कार त्यांच्यामध्ये निर्माण होतात. अहंकाराचा नाश होतो. स्वतःच्या हाताने जर आपण भोग बनवतो, तर आपल्या अहंकाराचा नाश होऊन जातो. सेवा, समर्पण आणि नम्रतेची भावना वाढते. भगवंताच्या चरणी अर्पण केलेला भोग हे भक्ताचे अहंकार विनाशक असतात. भगवंतासाठी आपल्या हाताने भोग बनवण्याचा शुद्ध भाव, भक्ती, समर्पण आणि पावित्र्य वाढते. अशा प्रकारे अर्पण केलेला भोग हा केवळ अन्न नसून तो भक्ताच्या मनातील निर्मलतेचा आणि प्रेमाचा साक्षात्कार असतो. भगवंताला स्वतःच्या हाताने अर्पण केलेल्या नैवेद्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वरी कृपा मिळते. आणि जेव्हा ही ईश्वरी कृपा आपल्याला हवी असेल, तर आपण आपल्या हाताने देवाला नैवेद्य नक्कीच करावा. त्याच्यामध्ये जेव्हा आपण नैवेद्य करतो, आपल्या हातातला रेखा सुद्धा देवापर्यंत पोहोचतात. न म्हणून आपले भाग्य आपण देवापर्यंत पोहोचवतो. जय श्री स्वामी.